राजाची खूप मोठी बाग होती. वेगवेगळ्या प्रकारची सुंदर सुंदर फुलांची झाडं, वेली तिथे होत्या. काही औषधी झाडंही होती, काही मोठमोठी फळझाडंही होती. बाग नेहमी हिरवीगार आणि टवटवीत दिसायची. बागेचा माळी होता ना, तो सर्व झाडांची खूप काळजी घेई. वेळच्या वेळी पाणी, खतं त्यांना देई. त्यामुळे सर्व झाडं अगदी टवटवीत आणि निरोगी दिसत. माळीबुवांना एकदा आपल्या गावी जायचं होतं. त्यांनी राजाकडे तशी परवानगी मागितली. राजा म्हणाला, बागेचं काम करायला कोणी आहे का ते पहा आणि मग जा. माळ्याने राजाच्या इतर सगळ्या नोकरांना विचारलं, एवढ्या मोठ्या बागेचं काम करायला कोणीच तयार होईना. बागेचं काम करणं तसं कष्टाचं असतं बरं का, आणि शिवाय माहितगारही हवा. माळीबुवा विचार करू लागले, आता काय करावं. राजाच्या बागेत एक माकडांची टोळी राहत होती. ही माकडं रोज माळीबुवांबरोबर बागेत फिरायची, फळं खायची, हौदातलं पाणी प्यायची आणि झाडावर राहायची. माळीबाबांनी विचार केला, ही माकडं काही त्रासदायक नाहीयेत, शिवाय रोज त्यांना आम्ही फळं खाऊ देतो, त्यामुळे आता ते आपल्याला मदतीला येतील. त्यांनी काय केलं, माकडांच्या प्रमुखाला सांगितलं, हे पहा, मला गावी जायचं आहे. तू आणि तुझ्या टोळीतल्या मित्रांनी बागेला पाणी घालावं असं मला वाटतं. मी 2 दिवसांनी परत येईन. मला एवढी मदत तुम्ही करू शकाल ना? माकडांचा प्रमुख म्हणाला, हो तर, नक्कीच करू. आम्ही रोज बघतोस की तुम्ही कसं झाडांना हौदातलं पाणी घालता ते. आम्ही सहज घालू शकू. माळीबुवा म्हणाले, पण सगळ्या झाडांना सारखंच पाणी घालून नाही बरं का चालत. पुरेसं पाणी घालावं लागतं. एवढे लक्षात ठेवा म्हणजे झालं. छोट्या झाडांना कमी पाणी, मध्यम झाडांना त्यापेक्षा जास्त पाणी आणि मोठ्या झाडांना आणखी जास्त पाणी घालावं लागतं. लक्षात ठेवा म्हणजे झालं. पुरेसे पाणी घाला, सारखे पाणी ओतून ठेवू नका. माकडांच्या प्रमुखांनी ते कबूल केलं आणि माळी 2 दिवस गावासाठी निघून गेले. संध्याकाळी सगळी माकडं बागेत जमली. प्रमुखाने सांगितले, हे पहा, छोट्या झाडांना काही माकडांनी पाणी घाला, मध्यम झाडांना या मध्यम माकडांनी पाणी घाला आणि मोठ्या झाडांना मोठ्या माकडांनी पाणी घाला. पण पुरेसे पाणी घाला, जास्त पाणी घालू नका. छोटी माकडे लहान लहान बादलीत पाणी घेऊन निघाली. या झाडांना पुरेसे पाणी म्हणजे किती घालायचे हे काही त्यांना कळेना. ती एकमेकांना विचारू लागली. एक पिल्लू म्हणाले, अरे, आपण झाड उपटून पाहू. ज्याची मुळं लहान असतील त्याला तेवढं पाणी घालू, म्हणजे झालं. सगळी लहान झाडे त्या माकडांनी उपटली. त्यांना ती परत काही खोचताच येईनात. त्यांचे पाहून मध्यम माकडांनी मध्यम झाडं उकरायला सुरुवात केली. असं करता करता बागेतली सगळी झाडं उपटली गेली. मोठी झाडं काही माकडांना काढता आली नाहीत. उपटलेल्या झाडांवर पाणी ओतून आता ही झाडं परत उभी राहतील अशी वाट पाहत माकडं झाडावर जाऊन बसली. पण झाडं काही उभी राहिलीच नाहीत. 2 दिवसांनी माळी गावाहून परत आले. बघतात तर काय, सगळी झाडं उपटून जमिनीवर टाकलेली, आडवी झालेली आणि सगळीकडे नुसता चिखल चिखल. माळीबुवा चिडले. त्यांनी माकडांच्या प्रमुखांना बोलावून विचारले, काय केलं माझ्या बागेचं? प्रमुख म्हणाला, पुरेसं पाणी म्हणजे किती हे आम्हाला कळेच ना.
म्हणून आम्ही मुळं केवढी आहेत हे बघण्यासाठी झाडं काढली आणि ती परत उभीच राहिली नाहीत. म्हणून आम्ही त्यांना नुसतंच पाणी ओतून ठेवलं. माळी बुवांनी डोक्याला हात लावला. खरंच आहे, ज्याचं काम त्याने करावं हे बरोबर.